गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. क्लास रेकॉर्ड होतोय. गुड मॉर्निंग. आणि मी काल सांगितलेलं की आज इंग्लिशचा लेक्चर होणार आहे, कारण आपलं ईव्हीएस टूचं पोर्शन कम्प्लीट झाले, राईट? तर आज इंग्लिशचं लेक्चर आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा आणि लेसन नंबर 27 काढा. लेसन नंबर 27 ओपन करा. केलं सगळ्यांनी? ओके, तर मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, चला स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ इंग्लिश. ओके, लेसन नंबर 21, सॉरी 27. लास्ट टाइम आपण हा लेसन एक पेज रीडिंग सुद्धा घेतलेला, राईट? लक्षात आहे सगळ्यांच्या? तर आपण तोच लेसन आज स्टडी करणार आहोत. ओके, लेसनचं नाव काय बघा, द ड्रेडफुल गेस्ट. काय लेसनचं नाव आहे? द ड्रेडफुल गेस्ट. ड्रेडफुल म्हणजे काय? डेंजरस, एकदम भयानक. ओके, गेस्ट सगळ्यांना माहिती आहे, गेस्ट म्हणजे काय? पाहुणे. ओके, तर असा कुठला भयानक तिथे गेस्ट आलं होतं ते आपल्याला या स्टोरीमध्ये कळेल. नक्की कोणाला भयानक एकदम डेंजर गेस्ट म्हटले त्यांनी, ते आपल्याला हा जो लेसन आपण जर स्टडी केला तर आपल्याला कळेल. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. ओके, चला. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय माझा? आपण स्टार्ट करूया. तर बघा, फर्स्ट काय दिलंय? Once upon a time, the king of Russia decided to hold a grand feast. बघा, खूप खूप वर्षापूर्वी. ओके, एक जो किंग होता रशियाचा, राजा होता रशियाचा, त्यांनी एक ग्रँड काय ठेवलं होतं? फीस्ट ठेवलं होतं. फीस्ट म्हणजे काय? म्हणजे पार्टी घरी. जसं आपण आपले जे मित्र मैत्रिणी असेल, जर आपण त्यांना घरी, रिलेटिव्हला घरी जेवायला बोलवतो ना, तर पार्टी ठेवतो ना, तसं त्यांनी ठेवलं होतं. ओके, पार्टी टाईप. सगळ्यांना जेवायला बोलावलं होतं त्यांनी, त्यांचे जे असतील रिलेटिव्ह वगैरे कोण. ही इन्व्हायटेड प्रिन्सेस, रिच मर्चंट, ब्रेव्ह वॉरियर्स अँड ऑल द इम्पॉर्टंट पीपल इन हिज किंगडम. बघा, त्यांनी कोणाकोणाला बोलावलं होतं जेवणासाठी? घरी त्यांनी जेवणचं आमंत्रण दिलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. तर कोणाकोणाला इन्व्हाइट केलं होतं त्यांनी? प्रिन्सेस, सगळे राजांना. ओके, राजकुमारांना. प्रिन्सेस म्हणजे राजकुमारांना. ओके, नंतर रिच मर्चंट म्हणजे जे मोठे मोठे व्यापारी लोक होते, एकदम आताच्या काळामधले बिझनेसमॅन, एकदम पैसेवाले. ओके, रिच. आणि ब्रेव्ह वॉरियर्स म्हणजे जे सैनिक होते, ब्रेव्ह, लढणारे. ओके, त्यांना. आणि ऑल द इम्पॉर्टंट पीपल इन हिज किंगडम, आणि जे जे त्यांच्या राज्यातली इम्पॉर्टंट लोक होती ना, म्हणजे त्यांची कामं करणारे सेक्रेटरी वगैरे, त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं त्यांनी. ओके, तर फर्स्ट पॅरा कळाला. रशियाच्या किंगनी काय ठेवलं होतं? जेवण ठेवलं होतं घरी, पार्टी ठेवलेली, राईट? आणि त्यांनी कोणाकोणाला इन्व्हाइट केलं होतं? ऑल द प्रिन्सेस, नंतर रिच मर्चंट, ब्रेव्ह वॉरियर्स अँड ऑल द इम्पॉर्टंट पीपल इन हिज किंगडम. ओके, त्याच्या किंगडम मधले इम्पॉर्टंट पीपल. ओके, चला नेक्स्ट आता पुढे बघूया काय झालंय. One on the night of the feast, the king and his guests sat together at a long table in a banquet hall. बघा, तर त्या ज्या दिवशी जेवण होतं त्या दिवशीच्या रात्रीचं जेवणाला सगळ्यांना बोललं त्यांनी. ओके, पार्टीसाठी.
तर सगळेजण एकत्र किंग आणि त्यांचे सगळे पाहुणे गेस्ट सगळे एकत्र बसले कुठे एका लॉंग टेबलवर. सगळ्यांना माहितीये ना आधीच्या काळामध्ये कसे सगळेजण जेवायला बसायचे असे एकदम लॉंग टेबल. असा एक मोठा असा टेबल असायचा आणि सगळे आजूबाजूला दोन्ही साईडला बसलेले होते. ओके. आणि कुठे बसले होते त्यांचा एक हॉल होता बँक्वेट हॉल. म्हणजे जे जिथे डायनिंग टेबल असेल त्याला तिथे बँक्वेट हॉल असं म्हणत असतील त्या तर तिथे ते बसलेले सगळेजण. दे टॉक अँड लाफ अँड एव्हरीवन वॉज हॅपी. आणि सगळेजण मस्तपैकी तुम्हाला माहितीये पार्टीला आल्यावर सगळेजण आपण खूप मजा करतो खूप खुश असतो. ओके. तसे ते सगळे लोक त्याच्या इथं गेले होते त्याच्या राज्याच्या राजाच्या किंगडम मध्ये. तर सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत होते एकमेकांशी आणि काही जोक्स वगैरे चालू असतील आणि एकदम सगळेजण हसत वगैरे होते खूप हॅप्पी होते सगळेजण. ओके. बघा नंतर काय झालं सडनली अ ह्यूज अॅनिमल बस्ट इन टू दी हॉल. इट वॉज अ हॉरिबल लुकिंग ड्रॅगन. बघा तर अचानक काय झालं हे सगळं चालू होतं सगळे एकमेकांशी बोलत वगैरे होते तेवढ्यात काय झालं एक मोठा अॅनिमल एक मोठा प्राणी त्या हॉलमध्ये एंटर झाला. ओके. आणि तो एक हॉरिबल ड्रॅगन सारखा दिसत होता भयानक ड्रॅगन सारखा दिसत होता. इट वॉज ॲज टॉल ॲज ट्री ॲज ब्रॉड ॲज हाऊस विथ टीथ लाईक स्पाइक्स अँड क्लॉज लाईक नाईव्ह. बघा तर त्यांनी सांगितलं तो ड्रॅगन कसा होता बघा. तो झाडासारखा एकदम मोठा होता एखादा एकदम उंच झाड असतं ना त्या झाडासारखा एकदम उंच होता. एखाद्या घरासारखा एकदम ब्रॉड होता ब्रॉड म्हणजे रुंद होता एकदम एकदम असा जाडा मोठा होता. ओके. आणि त्याचे जे दात होते ते कसे होते स्पाइक्स एकदम स्पाइक्स म्हणजे काय काट्यासारखे होते त्याचे दात एकदम टोकदार. आणि क्लॉज म्हणजे त्याची नख पायाची हाताची ती कशी होती सुरीसारखी. नाईफ म्हणजे काय चाकू सुरीसारखी होती. ओके. हिज स्किन वॉज हार्ड अँड स्केली. त्याची जी स्किन होती सगळ्यांना माहिती आहे ड्रॅगनची स्किन कशी असते हार्ड आणि स्केली म्हणजे वरती कसे असतात स्केल्स असतात ना खवले असतात स्केली होती. हिज आईज रेड आणि त्याचे डोळे कसे होते एकदम रेड रेड होते. ओके. रेड हॉट फ्लेम शॉट फोर्थ फ्रॉम द माउथ फ्रॉम हिज माउथ. आणि तो काय करत होता माहितीये त्याच्या तोंडातून काय काढत होता रेड रेड हॉट फ्लेम्स म्हणजे आग आग काढत होता. बघा इथे तुम्हाला दिसेल हे बघा दिसतं सगळ्यांना. बघा त्याची स्किन कशी होती वरती स्केल होतं जे त्याचे क्लॉज बघा नख कसे होते सुरीसारखे. तोंडातून बघा तो आग काढतोय फ्लेम्स काढतोय एकदम हॉट रेड रेड. ओके. नंतर काय सांगितलं त्यांनी अँड ब्लॅक स्मोथ फ्रॉम हिज नॉस्ट्रीज. आणि तो नाकातून काय काढायचा धूर काढायचा काळा काळा धूर एकदम. नाव दिस ड्रॅगन वॉज ऑल्सो अ व्हेरी मीन क्रिएचर. आणि अशा प्रकारे हा जो ड्रॅगन होता तो एकदम भयानक प्राणी होता भयानक ड्रॅगन होता तो. ही लव टू बी अ स्पॉइल ही लव टू बी अ स्पॉइल स्पोर्ट अँड अ किल जॉय. आणि त्याला हे जे लोक त्याला काय करायला आवडायचं त्या ड्रॅगनला असंच कुठं पण लोक जर पार्टी वगैरे असेल म्हणजे कोणाचे सगळे गेस्ट कोणाच्या घरी वगैरे पार्टी वगैरे करत असतील एकदम खुश वगैरे असेल तर त्या पार्टीमध्ये जाऊन त्याला ती पार्टी स्पॉइल म्हणजे नष्ट स्पॉइल म्हणजे काय खराब करायचं त्याला लय आवडायचं. म्हणजे त्यांचं जे हॅप्पीचं एन्व्हायरमेंट असायचं ना ते ते खराब करायला लय आवडायचं त्याला. ओके. He walked straight to the head of the table and pushed himself between the queen, king and the queen. बघा तो कुठे गेला आता डायरेक्ट टेबलच्या समोर गेला. ओके. टेबलच्या समोर असा चालत चालत गेला आणि त्यांनी काय केलं किंग आणि क्वीनला पुश केलं ढकललं. त्यांना ढकललं असं ते किंग आणि क्वीन बसले होते ना अशा टेबलला. बघा इथे दिसतंय तुम्हाला क्वीन आणि किंग बघा इथं बसलेत ना समोर टेबलच्या. तर त्यांना काय केलं एकदम साईडला असं ढकललं आणि तो मध्ये आला त्यांच्या का अशासाठी बघा हे सगळं खाण्यासाठी जे सगळं त्यांनी जेवण बनवलेलं ते खाण्यासाठी. कळतंय ना सगळ्यांना जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय ना सगळ्यांना. हा तर त्यांनी काय केलं त्या किंग आणि क्वीनला काय केलं साईडला ढकललं आणि तो मध्ये आला.
नंतर बघा काय झालं. एव्हरीवन स्टॉप टॉकिंग, सगळेजण बोलण्याचे थांबले. सगळेजण घाबरले. आता का एव्हरीवन वॉज स्केअर, सगळेजण घाबरले. वेल नॉट एव्हरीवन, सगळेच नाही, आपण सगळेच नाही घाबरले. त्याच्यामध्ये बघा एक कोणतरी होता तो घाबरला नाही. कोण बघा, द ब्रेव वॉरियर इव्हॉन वॉज नॉट अफ्रेड ऑफ ड्रॅगॉन्स. बघा, तर त्यांनी काय केलं होतं, वॉरियर्सला सुद्धा बोलवलं होतं ना, ब्रेव वॉरियर्सला, जे धाडसी शूर एकदम हे होते सैनिक, त्यांना सुद्धा बोलवलं होतं त्यांनी, तर किंगनी. मग त्याच्यातला एक ब्रेव वॉरियर होता कोण, इव्हॉन, तो नव्हता घाबरला त्या ड्रॅगनला. तो काय बोलतोय बघा, व्हॉट अ रूड इम्पोलाइट क्रिएचर यू आर, ही सेड अँग्रीली. तो एकदम रागात त्याला बोला, कसा तू प्राणी आहेस रे, सगळं म्हणजे एकदम रूड कसा आहे तू, एवढा असा काय बोलतात, रूड म्हणजे अं, एकदम असं, आपण कसं बोलतो रूड आहे, सॉफ्ट, म्हणजे एकदम काय बोलतात, एखाद्याची त्याला काहीच असं हे नाही, की एवढं त्यांनी पार्टी वगैरे ठेवले, तो स्पॉइल करतोय, नष्ट करतोय, त्याला त्याचा काहीच फरक नाही, तो रूड होता. ओके. तर तो काय बोलतोय इव्हॉन त्या ड्रॅगनला, तू किती रूड आहेस, किती इम्पोलाइट आहे, म्हणजे प्रामाणिक नाहीयेस तू, कसा अॅनिमल्स आहे तू, असा तो रागाने बोलला. बघा सगळेजण इथे घाबरलेले दिसतात सगळ्यांना. आणि इथे जी इथं एक प्रिन्सेस आहे ती तर एकदम बेशुद्धच पडलेली आहे बघा. सगळेजण कसे घाबरलेले आहेत. ओके. बघा आता नंतर काय झालं. जस्ट देन द सर्वंट्स ब्रॉट इन द फूड अँड सेट द प्लॅटर्स ऑन द टेबल. But before they had a chance to serve the food to the king and the queen and the guests, the dragon began to gobble up everything. बघा, तर काय झालं आता, त्यांच्या टेबलवर सगळेजण जे सर्वंट होते ना, ते सगळेजण जेवण वाढायला घेऊनच येत होते. ओके. सगळं त्यांनी ठेवलं होतं जेवण, सगळं सर्व करून. पण ते सगळं जेवायच्या आधी, सर्व करायच्या आधी त्या ड्रॅगननी काय केलं, त्या किंग आणि क्वीनच्या टेबलवर सर्व करायच्या आधीच ड्रॅगननी काय केलं, ते सगळं गॉबल अप म्हणजे काय, ते सगळं स्वतः घेऊन घेतलं, खाऊन टाकलं. ओके. ते त्यांनी खायची सुरुवात केली. द किंग अँड द क्वीन डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता किंग आणि क्वीनला प्रश्न पडला, काय करावं, काय करणार आता. नो बडी कुड स्टॉप द ड्रॅगॉन. कोणीच त्या ड्रॅगनला म्हणजे थांबवू शकत नव्हतं, कारण तो एवढा मोठा ड्रॅगन, त्याला कोण थांबवणार. कारण त्याच्याकडे एवढं, तो तोंडातून फ्लेम्स काढायच्या, त्याचे नख एकदम डेंजर होते, मग तो त्याला कोण जाईल थांबवायला. बट इव्हॉन स्पोक अगेन. परत तो इव्हॉन जो होता ना ब्रेव वॉरियर, तो परत काहीतरी बोलला. काय बोलला तो, नो बडी हॅज एव्हर टॉट यू एनी मॅनर, आय कॅन सी, ही सेड. तो काय बोलला, तू किती मूर्ख आहेस, तुला अजून कोणी मॅनर सुद्धा शिकवले नाहीत का, असं तो बोलतोय. आय होप यू चोक ऑन द फूड यू आर ग्लोबलिंग सो रेडिली. आणि तो काय बोलतोय, की तू हे सगळं फूड आहे किती ग्रीडीली म्हणजे म्हणजे एकदम हावरेपणाने काय करतोय, सगळं खातोय, तुला नीट मॅनर्स पण नाहीयेत, असं तो इव्हॉन त्याला कोणाला बोला, ड्रॅगॉनला बोलला. नंतर बघा ड्रॅगॉन काय बोलतोय, नाव दिस वॉज मोर दॅन द ड्रॅगन कुड स्टँड. ही puffed out fire and sprang to his feet. I dare you to come out and fight with me, Yvonne, he roared. तर बघा, आता तो ड्रॅगन काय केला, तो जरा असं बोलल्यानंतर, इव्हॉन बोलल्यानंतर ड्रॅगनला आता राग आला. तो थोडा उभा राहिला आणि रागाने बघायला लागला. आणि कसा बोलला त्याला, इव्हॉनला, तुझ्यात जर हिंमत असेल तर ये बाहेर, आपण फाईट करूया, असा तो इव्हॉनला बोलला. ओके. आणि बोलला, तू रेडी आहेस, आर यू रेडी. तर इव्हॉन बघा काय बोलला, ऑफ कोर्स सेड इव्हॉन. बघा, जो इव्हॉन होता तो त्याच्यासोबत लढाई करायला, फाईट करायला तयार झाला होता. व्हॉट हॅव यू डन इव्हॉन, सेड द किंग. आता किंग, सगळेजण बोलतायत, सगळेजण एकदम सरप्राईज झाले. हा इव्हॉन छोटासा या ड्रॅगन बरोबर कसा लढाई करणार, फाईट करणार. किंगने विचारलं, तू काय करणार आहेस इव्हॉन.
लेट्स put up the dragon for some more time. You cannot fight the dragon. It will burn and kill you in no time. बघा. तर किंगला खूप काळजी वाटायला लागली इवॉनची. तो काय बोलला, जाऊ दे, त्या काय करायचंय त्या ड्रॅगनला करू दे काही. ओके, थोडा वेळ थांब, नको तू त्याच्यासोबत फाईट करू. तो नाहीतर तो तुला त्याच्या तोंडातून फ्लेम्स काढेल आणि तुला चावून टाकेल, तुला मारून टाकेल, असा तो किंग बोलला इवॉनला. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर काय झालं बघूया आता. But Yvonne was not afraid. He knows that dragons were dreadful but not intelligent. बघा, पण तो इवॉन एवढं सगळं किंगनी समजवलं, पण तो इवॉन काय घाबरणारा नव्हता. तो एकदम ब्रेव होता. ओके, तर तो काय बोलला, जे ड्रॅगन दिसायला फक्त ड्रेडफुल असतात म्हणजे भयानक असतात, पण ते तेवढे इंटेलिजंट नसतात, एवढे हुशार नसतात, असं तो बोलला. ही वॉज शुअर ही कुड फाइंड अ वे टू किलिंग द ड्रॅगन. आणि तो एकदम शुअर होता, एकदम त्याला माहित होतं मनाला, म्हणजे की मी काहीतरी एक रस्ता काढेलच, मार्ग काढेलच या ड्रॅगनला मारण्यासाठी. काहीतरी बुद्धी लढवेन मी माझी आणि या ड्रॅगनला मी मारेनच, असं इवॉनच्या मनामध्ये होतं. Everyone walk out to the palace courtyard. The dragon and the brave warrior face each other. आता सगळेजण पॅलेसच्या कुठे गेले, कोर्टयार्डला, म्हणजे अंगणामध्ये गेले. असं एक ग्राउंड असेल मोठा, तिथे गेले. आणि तिथे ड्रॅगन आणि ब्रेव्ह वॉरियर इव्हॉन एकमेकांच्या समोर होते. कशासाठी? फाईट साठी. बघा इथे दिसतंय बघा तुम्हाला असं. The dragon smile a very mean and wicked smile. बघा, तो ड्रॅगन असा एकदम असा नजरेने तिरपा नजर करून तो असा हसायला लागला. ओके, मीन म्हणजे काय, एकदम दुष्टपणाने तो हसत होता. त्याला वाटायचं की आता मी या किंगला, या इवॉनला मारेनच मी. तो काय कामाचा आहे माझ्या समोर, मी त्याला एवढूचा, असं तो स्वतःवर त्याला खूप असा गर्व होता. म्हणून तो असा एकदम हसला, खुश झाला. नाऊ हाऊ शाल आय किल यू यू सिली फूल, ही आस्क्ड इव्हॉन. आणि तो विचारत होता इव्हॉनला, काय विचारत होता, सांग आता मी तुला कसं मारू, तू एवढा मूर्ख आहेस, तुला मी कसा मारू, असं त्याने विचारलं इव्हॉनला. शाल आय बर्न यू टू डेथ, शाल आय स्मोदर यू विथ फ्युम, or better still, shall I tear you with my knife claws, or shall I eat you up with my spiked teeth. बघा, तो काय विचारतोय, सांग मी तुला कसं मारू, माझ्या तोंडातून आग काढून तुला जाळून मारू, की माझ्या नाकातून धूर काढून तुला धुरेने, म्हणजे धुरामध्ये मारून टाकू तुला, की तुला माझ्या हातचे नख आहेत पायाचे हाताचे, त्याने तुला काय करू, ओरबडून तुला फाडून चिरडून टाकू, की माझ्या दात जे काट्यासारखे दात आहेत त्यांनी तुला खाऊन टाकू, असं तो बोलतोय. कसं मारू तुला सांग, असं त्यांनी इवॉनला विचारलं. ओके, बघा नंतर काय झालं आता, इवॉनने काय आन्सर दिलं. इन द मीन वाईल हाऊ एव्हर द क्लेवर इवॉन हॅड थॉट ऑफ अ वे ऑफ ट्रेकिंग द वीक क्रिएचर. आता तो इवॉन ब्रेव पण होता आणि इंटेलिजंट सुद्धा होता. त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. ओके, त्या ड्रॅगनला मारायची. त्यांनी काहीतरी डोक्यामध्ये त्याच्या आयडिया आली. त्यांनी काय केलं बघा, ही फोल्डेड हिज आर्म ऑन हिज चेस्ट अँड सेड इन अ क्लिअर व्हॉइस. त्यांनी काय केलं बघा, त्यांनी हाताची घडी केली. ओके, हाताची घडी केली आणि उभा राहिला आणि एकदम क्लिअर व्हॉइस मध्ये काय बोलला तो ड्रॅगनला, नाव लुक हेअर ड्रॅगन, when you dare me to fight you, I agreed readily. I thought it would be a fight between just the two of us. Then he, बघा तो काय बोलला पहिले, असा एकदम न घाबरता तो हाताची घडी घालून त्या ड्रॅगनच्या समोर उभा राहिला. ओके, उभा राहिला आणि कसा बोलायला लागला की
अरे तू मला इथे बघ ड्रॅगन, तू मला बोलवलंस तिथे फाईट करायला. ओके, मी तयार सुद्धा झालो तुझ्यासोबत फाईट करायला. पण मला वाटलं की ही जी फाईट आहे, ही जी लढाई आहे, ती तुझ्यात आणि माझ्यातच आहे फक्त. आपल्या दोघांमध्येच फाईट आहे असं मला वाटलं. असं तो बोलायला लागला. ओके, बघा त्याची आयडिया काय होती. Then he pointed behind the dragon. Why have you brought a whole army to help you fight? बघा, आणि तो काय बोलला, मला तर वाटलं ही लढाई फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्या पाठीमागे असं बोट दाखवलं, पॉइंट केलं आणि बोलला, तू एवढी सगळी आर्मी का घेऊन आला मग सोबत? तू घाबरतो माझ्यासोबत एकटं लढण्यासाठी? तू तर बोलला चल ये बाहेर आपण दोघं लढाई करू, पण हे पाठीमागे एवढं सगळ्या आर्मी का घेऊन आलास तू? आणि पाठीमागे कोणच नव्हतं. तो असं मुद्दाम त्यांनी पॉइंट केला आणि दाखवलं. तर ड्रॅगन वॉज अ स्टुपिड ॲज इव्हॉन थॉट हिम टू बी. आणि तो ड्रॅगन होता, इंटेलिजंट नव्हता, तो फक्त असाच भयानक होता, डेंजर होता, त्याला काही डोकं बिकं नव्हतं. ही टर्न हिज हेड ही टर्न हिज हेड टू सी व्हॉट इव्हॉन वॉज पॉइंटिंग ऍट. बघा, आणि तो मंद, तो मूर्ख ड्रॅगन, त्याला वाटलं की खरंच तो आर्मी घेऊन आलाय त्याच्यासोबत. आणि तो ते बघण्यासाठी पॉइंट केलं इव्हॉननी. ते कुठे पॉइंट केलं ते बघण्यासाठी त्यांनी मान वळवली. Quick as flash of lightning, Yvonne drew his sword and cut off the dragon's head. बघा, जसं त्यांनी मान फिरवली ड्रॅगननी, इव्हॉननी काय केलं, एकदम सेकंदामध्ये, फ्लॅश ऑफ लाइटिंग म्हणजे जसं विजा चमकतात एकदम सेकंदामध्ये, सेकंदामध्ये त्यांनी काय केली, तलवार काढली आपली आणि ड्रॅगनचं हेड काय केलं, कट करून टाकलं. डोकंच काय केलं, कट केलं. There he said, we won't have to put up with this dreadful guest ever again. आणि तो काय बोलला, आता अशा प्रकारचं ड्रेडफुल गेस्ट, भयानक गेस्ट आता कुठल्या पार्टीमध्ये येणार नाही. कळालं सगळ्यांना? तसं ब्रेव वॉरियर इव्हॉननी तो ड्रेडफुल गेस्ट होता त्याचा डिस्ट्रॉय केलं, त्याला हरवलं, त्याच्यासोबत फाईट केलं. त्यांनी फाईट कसं केलं, स्वतःच्या डोक्यानी, इंटेलिजंटनी केलं त्यांनी फाईट, राईट ना? त्याला आपली शक्ती वगैरे दाखवून. ड्रॅगन कडे तर शक्ती होती तेवढी, पण इव्हॉननी त्याला आपल्या युक्तीने, आपल्या इंटेलिजन्सनी त्याला हरवलं. कळालं सगळ्यांना? म्हणून तो ड्रॅगनचं नाव, म्हणून ते त्यांनी लेसनचं नाव काय ठेवलंय, द ड्रेडफुल गेस्ट. तो जो ड्रॅगन होता तो त्यांच्यामध्ये गेस्ट म्हणून आला होता अचानक, त्याला भयानक गेस्ट म्हणून म्हटलंय. कळालं सगळ्यांना लेसन? कोणाला काही डाऊट आहे? लेसन कळाला का सगळ्यांना? ओके, चला आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया आता. तर तुम्ही आन्सर करायचंय मला. ओके, मला आता लेसन कळालाय, स्टोरी होती मस्त. क्वेश्चन आन्सर्स बघूया. वेट अ मिनिट. ओके, चला, तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, गेस फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस. ओके, आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला मिनिंग शोधायचे. ओके, चला फर्स्ट काय दिलंय, स्पॉइल स्पॉट. स्पॉइल स्पॉट, स्पॉइल स्पॉट म्हणजे काय, एखाद्याचं काही कोण एखादा पीपल, एखादी लोक
एन्जॉय करत असतील तर त्यांचं एन्जॉय काय करायचं, स्टॉप करणे, त्याला काय बोलतात, स्पॉइल स्पोर्ट. ओके. एखाद्याची पार्टी वगैरे, एखाद्याचं एकदम एन्जॉयफुल मुवमेंट असेल ते स्टॉप करणार, त्याच्यामध्ये जाऊन इंटरफेअर करणार, खराब करणार, त्याला काय बोलतात, स्पॉइल स्पोर्ट. कळालं सगळ्यांना? तर मिनिंग काय लिहू शकता तुम्ही, अ पर्सन हू ट्राय टू स्टॉप अदर पीपल फॉर एन्जॉईंग देमसेल्फ. आता असा व्यक्ती जो दुसऱ्यांचं जे काही एन्जॉय करत असतील ते स्टॉप करणं. ओके. अ पर्सन हू ट्रायज टू स्टॉप अदर पीपल फॉर एन्जॉईंग देमसेल्फ. त्यांना आनंदी राहायला स्टॉप करणं, खुशी मनवण्यामध्ये स्टॉप करणं, त्याला बोलतात स्पॉइल स्पॉट. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट काय, इम्पोलाइट. इम्पोलाइट मीन्स इथे इम्पोलाइटचा मिनिंग आहे अ व्हेरी लार्ज पीपल. काय इथे इम्पोलाइटचा हे meaning a very large people. Okay. Next, platter. Platters काय, प्लॅटरचा मिनिंग बघा, अ लार्ज प्लेट यूज टू सर्व फूड. प्लॅटरचा मिनिंग काय, अ लार्ज प्लेट यूज टू सर्व फूड. ओके. फूड सर्व करण्यासाठी एक लार्ज प्लेट असते, मोठी प्लेट, त्याला प्लॅटर्स बोलतात. ओके. नेक्स्ट, ग्लोबलिंग अप. नेक्स्ट काय, ग्लोबलिंग अप. ग्लोबलिंग अप म्हणजे काय, इट इन अ लार्ज प्लेस और इट हंग्रीली. ओके. ग्लोबलिंग अप म्हणजे जसं भूक लागल्यावर कसं पटापट पटापट खातात, न स्टॉप घेता, म्हणजे न चावता, म्हणजे असं जसं भेटत नाही आपल्याला, एकदम भूक लागलेली असेल तर आपण एकदम घाईघाईमध्ये, कोण एखादं खातं ना घाईघाईमध्ये, त्याला बोलतात पटापट पटापट गिळणे. ओके. तर ग्लोबलिंग बोलतात, इट हंग्रीली. ओके. ग्लोबलिंग अपचा मिनिंग काय, इट हंग्रीली, भूक लागल्यासारखं खाणे. ओके. कळतंय सगळ्यांना मिनिंग? नेक्स्ट मिनिंग काय, नेक्स्ट वर्ड काय, प्रँक. ओके. काय, प्रँक. प्रँकचा मिनिंग काय, टू जम्प अप. काय, टू जम्प अप. ओके. तर सगळ्यांना कळाले मिनिंग? लिहून घ्यायचंय तुम्हाला, बोर्डवर लिहून देऊ मी? सगळेजण लिहून घेत आहे नोटबुक मध्ये? ओके. चला बोर्डवर मी देते लिहून, सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि लिहून घ्या पटकन. पहिले आता आपण प्रँकचा लिहूया. प्रँक. प्रँकचा मिनिंग आहे टू जम्प अप. या सगळ्यांनी स्पेलिंग, सॉरी विनिंग. प्रँकचा मिनिंग आहे टू जम्प अप. झालं सगळ्यांचं कम्प्लीट? कम्प्लीट. ओके. नेक्स्ट आहे ग्लोबलिंग अप. ग्लोबलिंग अप याचा मिनिंग काय, इट हंग्रीली. इट हंग्रीली, एकदम भूक लागल्यासारखं खाणे. कम्प्लीटेड. ओके. नेक्स्ट काय होतं, प्लॅटर. प्लॅटर.
फ्लॅटरचा मिनिंग काय बघा. अ लार्ज प्लेट यूज टू सर्व फूड. Platter, a large plate used to serve food. Completed. Platterचा meaning. ओके. त्याच्यानंतर होतं impolite. पोलाइट. ओके. त्याचा मिनिंग काय होता इथे. अ व्हेरी लार्ज पीपल. ओके. या सगळ्यांनी इम्पोलाइटचा मिनिंग इथे काय आहे. अ व्हेरी लार्ज पीपल. कंप्लीटेड. ओके. आणि फर्स्ट वाला काय होतं. स्पॉइल स्पोर्ट. त्याचा मिनिंग काय. अ पर्सन who tries to stop other people for for enjoying themselves. Themselves. A person who tries to stop other people for enjoying themselves. कळालं सगळ्यांना. लिहिलं सगळ्यांनी. कंप्लीटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. आता तुम्ही आन्सर करायचंय मला. ओके. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. वेअर डिड दिस स्टोरी टेक प्लेस. ही स्टोरी कुठे झालेली आहे. कोण सांगणार मला. तन्मय सांग. कुठे ही स्टोरी घडलेली आहे. वेअर डिड दिस स्टोरी टेक प्लेस. The story took place in Russia. This story takes place in Russia. ओके. व्हेरी गुड. कुठे झाली आहे ही स्टोरी. रशियामध्ये. ओके. नेक्स्ट. हू बस्ट into the banquet hall. तर बँक्वेट हॉल मध्ये कोण एंटर झालं होतं. कोण सांगणार. साहिल सांग. हू बस्ट into the banquet hall. A dragon burst in the banquet hall. Yes, a dragon or a huge animal burst into a banquet hall. Okay, very good. Next. Who was not afraid of dragon. त्या ड्रॅगनला कोण
बघून कोण घाबरलं नव्हतं? अनिकेत सांग. अनिकेत. ओके, तन्मय तू सांग. The brave warrior Yvonne was not afraid of dragon. येस, व्हेरी गुड. तो जो ब्रेव वॉरियर होता इवॉन, तो त्या ड्रॅगनला बघून घाबरला नव्हता. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट डिड इवॉन नो अबाउट ड्रॅगन? त्या ड्रॅगन बद्दल इवॉनला काय माहित होतं? साहिल सांग आन्सर. काय बोलला होता इवॉन ड्रॅगन बद्दल? Ivan said that dragons are dreadful but not intelligent. Yes, he know that dragons were dreadful but not intelligent. ड्रॅगन्स असतात भयानक असतात, एकदम डेंजर असतात, पण ते काय इंटेलिजंट नसतात. ओके, ही गोष्ट इवॉनला माहित होती. नेक्स्ट क्वेश्चन. इन व्हॉट वेज डिड द ड्रॅगन थ्रेटन टू किल इवॉन? आता जेव्हा ड्रॅगन आणि इवॉन मध्ये फाईट होती तेव्हा तो ड्रॅगन इवॉनला कुठल्या वेजने मारू असं विचारत होता ना, कसं मारू मी तुला? तर काय बोलत होता तो? कशा प्रकारे मारू तो असं विचारत होता. कशा प्रकारे तुला किल करू? कोण सांगणार? अनिकेत. ओके, तन्मय तू सांग. तर काय बोलला होता? The dragon asked to Ivan whether he should brave Ivan to death, tear him up with his claws, or eat him up with his spiked teeth. यस, तर असं लिहायचं आन्सर की काय बोलला होता ड्रॅगन? शाल आय बर्न यू टू टीथ शाल आय बर्न यू टू डेथ? तो बोला मी तुला जाळून मारू का? शाल आय स्मूथर यू विथ फॉर्म? का तुला मी माझ्या धूर काढून मारू का? और बेटर इट यू अप विथ माय स्पाइस टीथ? ओके. हाऊ डिड इवॉन किल द ड्रॅगन? इवॉननी ड्रॅगनला कसं मारलं? साहिल सांग. Ivan killed the dragon. इवॉन Ivan said to the dragon that, "Why have you brought a whole army to kill me? I thought the fight was just between us two." Then when the dragon looks behind, where is the army? Ivan quickly takes his sword and cut off the dragon's head. यस, तर ही टर्न असं पण लिहू शकता. ही टर्न हिज हेड टू सी व्हॉट यू वॉन्ट वॉज पॉइंटिंग ॲट क्विक ॲज अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग. इवन drew his sword and cut off the dragon's head. ओके, तर सगळ्यांना क्वेश्चन आन्सर कळाले. घरी तुम्ही लिहायचे होमवर्क मध्ये. नेक्स्ट काय दिलंय बघा. मॅच द पेअर ऑफ द वर्ड्स फ्रॉम ए अँड बी विथ रेफरन्स टू स्टोरी. मॅच द फॉलोइंग करायचे. ओके, रिच कोण सांगेल? तन्मय सांग. रिच काय होतं? पीपल होते का? वॉरियर्स होते का? क्रिएचर्स होते? फीस्ट होतं? मर्चंट्स होते की फूल होतं? तन्मय. मॅच द फॉलोइंग. रिच, मर्चंट,
कोण कोण आलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं ना त्यांनी, कोणाकोणाला इन्व्हाइट केलं होतं. रिच मर्चंट. ओके. सिली, साहिल सांग. सिली, Silly creatures. नो. सिली फूल. बघा इथे याच्यामध्ये बघा तुम्ही, बघा इथे काय दिलंय, सिली फूल. ओके. लेसन मधून सांगायचं तुम्हाला, स्टोरी मधून वर्ड्स कुठे जॉईन झालेत. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट पीपल. ओके. मीन क्रिएचर, ब्रेव वॉरियर्स अँड ग्रँड फिस्ट. कळालं सगळ्यांना कसं मॅच करायचंय, मॅच कसं करायचं कळालं का सगळ्यांना? ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? आता इथे दिलंय राईट शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग. तर हे तुम्हाला लिहिता येईल ना, द फीस्ट, द ड्रॅगन अँड इव्हन, यांच्याबद्दल शॉर्ट डिस्क्रिप्शन द्यायचंय तुम्हाला. म्हणजे फीस्ट बद्दल सांगायचंय तुम्हाला, की असं लिहू शकता तुम्ही की रशियामध्ये एक राजाने फीस्ट ठेवलं होतं, त्यांनी त्यांना कोणाकोणाला बोलवलं होतं. ओके. एवढं लिहायचं. ड्रॅगन बद्दल काय लिहिणार, की ड्रॅगनचं सगळं लिहा, की ड्रॅगन कसा होता, की ऍज टॉल ऍज ट्री, ते सगळं, त्याची स्किन कशी होती, ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये. आणि इव्हन बद्दल काय लिहिणार, इव्हन हा ब्रेव वॉरियर होता. ओके. आणि त्यांनी कसं ड्रॅगन सोबत फाईट केलं, हे लिहू शकता. ओके. तर डिस्क्रिप्शन लिहिता येईल ना तुम्हाला, येईल ना लिहिता? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, लिस्ट ऑल द कंपॅरिझन ऍज यू फाइंड इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जे तुम्हाला कंपॅरिझन दिसले ते तुम्हाला काय करायचंय, फाइंड करायचं. जसं ऍज टॉल ऍज ट्री, तसंच काय येणार, ऍज ब्रॉड ऍज हाऊस. दिलंय ना इथे स्टोरी मध्ये, बघा इथे, बघा इथे दिले असतील. इथे दिलंय ऍज टॉल ऍज ट्री, ऍज ब्रॉड ऍज हाऊस. ओके. अजून नेक्स्ट काय दिलंय कंपॅरिझन, टीथ लाईक स्पाइक. बघा, टीथ लाईक स्पाइक. नंतर क्लॉज लाईक नाईफ. ओके. हे कंपॅरिझन आहे, म्हणजे कम्पेअर करतायत ते. ओके. कळालं सगळ्यांना? आणि नंतरचं काय क्वेश्चन आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स प्रॉपरली. ते पंक्च्युएट करायचंय. लास्ट टाइम शिकवलं तुम्हाला पंक्च्युएशन म्हणजे काय करायचंय. त्याच्यामध्ये सगळे साईन, क्वेश्चन मार्क, डबल कोट, कॉमा, एक्सक्लामेटरी साईन, हे सगळं त्याच्यामध्ये यूज करायचं. ओके. म्हणजे नीट सेंटेन्स तयार होईल. तर पंक्च्युएट द फॉलोइंग सुद्धा तुम्हाला करता येईल. ओके. कळालं सगळ्यांना? येईल ना सगळ्यांना करता? क्वेश्चन आन्सर्स एकदम इझी आहेत. होमवर्क मध्ये काय करायचंय, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. आजचा होमवर्क. उद्या सुद्धा आपण इंग्लिशच घेणार आहोत. ओके. कारण आपलं इंग्लिशचं लेसन खूप पाठी आहे ना, पोर्शन. उद्या सुद्धा आपण इंग्लिशच घेणार आहोत. उद्या आपण ही पोयम घेऊया, द इल सिंगिंग. ओके. तर आजचा होमवर्क आणि स्टोरी कळाली सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चालेल. मग सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचं आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. Bye, miss. बाय. बाय मिस. बाय.